बदलापूरच्या बारवी नदीत पोहण्यासाठी आलेल्या 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झालाय। घटना जवळपास 4 तारखेला 1 ते 1:30च्या दरम्यान घडलेली आहे आणि या संदर्भातली माहिती पोलिसांनी 5 तारखेला म्हणजे आज या ठिकाणी दिलेली आहे। आपण बघत असाल तर भाविन गुर्रम असं मृत तरुणाचं नाव असून हा तरुण आपल्या 6 ते 7 मित्रांसोबत बारवी धरण या ठिकाणी पोहण्यासाठी आला होता। सध्या उन्हाचा कडाका आहे आणि याच उन्हामध्ये थंड पाण्यात उतरणं त्याला जीवावर बेतलेलं आपण पाहतोय। थंड पाण्यात बारवी नदीमध्ये हा ज्यावेळी उतरला त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे 5 ते 6 जवळपास 7 मित्र सुद्धा होते आणि मित्रांसोबत पाण्याचा आनंद बारवी धरणाचा आनंद घेण्यासाठी गेलेला हा तरुण भाविन गुर्रम याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। खरं तर माहिती अशी सुद्धा येते जवळपास त्याचे 2 मित्र यावेळी पाण्यात बुडत होते। एका मित्राने दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्याला वाचवलं, परंतु त्याला वाचवत असताना भाविन मात्र या ठिकाणी बुडाला। भाविन आणि त्याचा मित्र दोघेही पाण्यात बुडत होते। पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही आणि त्यामुळे एकंदरीत एका मित्राला वाचवण्यात दुसऱ्या मित्राला यश आलं, परंतु भाविनला वाचवण्यामध्ये दुसऱ्या मित्राला यश आलं नाही आणि याच घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आपण बघत असाल तर आता पावसाळा सुरू होईल आणि पावसाळा सुरू झाला की बारवी धरण असू द्यात आणि चांदप नदी असू द्यात, अस्नोली नदी असू द्यात, या सगळ्या दिशेने म्हणजे या नदीवरती मोठ्या प्रमाणात एकंदरीत जे काही निसर्गप्रेमी आहेत किंवा ज्यांना फिरायला आवडतं ते मोठ्या प्रमाणात येताना आपल्याला पाहायला मिळतात। पर्यटन प्रेमी जे आहेत त्यांना आवडतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओढा जो आहे तो या परिसरात आपल्याला पाहायला मिळतो। परंतु असं असताना ही जी काही सहल, ही जी काही ट्रिप आहे ती बऱ्याचदा जीवावर बेतते आणि असे अनेक प्रकार प्रत्येक वर्षी बदलापूर शहरात उल्हास नदी असू द्यात, बॅरेज धरण असू द्यात, त्या ठिकाणी घडत असतात। पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वारंवार आवाहन केले जातं। आता सुद्धा कुळगाव ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून म्हणजे आता गेल्या 1 महिन्यांमध्ये जवळपास 3 जणांचा सदर बारवी धरणात बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि एकंदरीत एडीआर सुद्धा कालच्या घटनेचा सुद्धा एडीआर जो आहे तो दाखल झालेला आहे असं सुद्धा सांगितलं जातंय। भाविन हा एकुलता एक आईला होता, त्याला बहीण सुद्धा होती, परंतु मुलगा म्हणून तो एकुलता एक होता आणि एकंदरीत मुंबई या परिसरात राहणारा भाविन त्याच्या मित्रांसोबत आला होता आणि काळानं घाला घातला, पाण्याचा अंदाज आला नाही आणि बुडून त्याचा खरं तर मृत्यू झालेला आहे। अशामध्ये आपण बघत असाल तर या परिसरात टाळण्यासाठी म्हणजे पर्यटक येऊ नये, कारण की पाण्याचा अंदाज या पर्यटकांना नसतो, त्यासाठी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी संबंधित ग्रामपंचायतीशी संपर्क साधलाय, पोलीस पाटलांशी संपर्क साधलाय, ग्रामसेवकांशी संपर्क साधलेला आहे आणि हा संपर्क साधल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याचदा मोबाईल चोरीचे प्रकार घडत असतात आणि इतर म्हणजे छेडखाणीचे प्रकार घडत असतात किंवा हे असे स्वतःच्या जीवावरती बऱ्याचदा म्हणजे बऱ्याच जणांचा बुडून मृत्यू होतो त्या पाण्यामध्ये। असे सगळे प्रकार जे घडत असतात ते प्रकार लक्षात घेत त्या ठिकाणी जाऊ नये यासाठी कुळगाव ग्रामीण पोलिसांनी ग्रामपंचायतीला एक निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि असे पर्यटक येत असतील तर त्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून थांबवावं अशी सुद्धा सूचना त्यांना करण्यात आलेल्या आहेत। आता काही दिवसांमध्ये बदलापूर ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून त्या पद्धतीचे सूचना फलक सुद्धा संबंधित ठिकाणी लावणार असल्याची माहिती ढवळे सरांनी दिलेली आहे आणि आता यापुढे पर्यटक जाऊ नये आणि जर पर्यटक गेले तर कायदेशीर कारवाईचा इशारा सुद्धा जो आहे तो पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। या संदर्भातले जे काही अपडेट असेल आपण घेत राहू। तुर्तास इथेच थांबतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।